सोलापुरात एमडी ड्रग्ज सापडल्यानं पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय। या पाठीमागं एक रॅकेट कार्यरत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय। सोलापुरात वाढीस लागलेल्या गुटखा आणि माव्याची चिंता व्यक्त होत असताना विजापूर वेशी सारख्या गजबजलेल्या भागात ड्रग्जच्या विक्रीनं सारेच हादरून गेले। पोलिसांना मिळालेली खबर आणि हाती लागलेले 2 आरोपी हे खरं म्हणजे मोठं यश मानावं लागतं। हाती लागलेले सुफियान फुलारी आणि तौफिक सय्यद यांना न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। हे दोघे बहादर सोलापुरात कोणाला एमडी ड्रग्जचा पुरवठा करत होते। या दोघांचे सोलापुरातील आणखीन साथीदार, सोलापुरात होणारा एकूण ड्रग्जचा पुरवठा, या जाळ्यातील आणखीन प्यादी याबाबत पोलीस कोठडीत सुफियान फुलारी आणि तौफिक सय्यद पोपटासारखं बोलतील। त्यांनी दिलेल्या माहितीतून सोलापुरातील एमडी ड्रग्जचं मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे। आता असं हे रॅकेट सोलापुरात कुठपर्यंत फोपावलेलं याचे चालक मालक कोण ही सुद्धा बाब यथावकाश समोर येईल। एकूणच या दोघा आरोपींच्या अटकेनंतर सोलापुरातील काही मंडळींचे धाबे चांगलेच दणाणले। काल जेल रोड पोलीस स्टेशन सोलापूर या ठिकाणी गोपनीय माहितीवरून एका गाडीमध्ये अंमली पदार्थ येणार आहे अशी बातमी मिळाल्यावरून आमचे डीबी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी जे रोड आहे हे त्या गाडीचा मागोवा घेण्यासाठी रोडवर पेट्रोलिंग करत होते। पेट्रोलिंग दरम्यान गाडी विजापूर वेस ते रूपभवानी मंदिराकडे जाताना दिसली। त्यांचा पाठलाग करता ते रूपभवानी मंदिराकडून तुळजापूरच्या दिशेने गेले। तुळजापूर रोडला लागतात जो टोल नाका आहे तिथे टोल नाक्याला आपल्याला पुढे जाता येणार नाही असं लक्षात आल्यानंतर त्या गाडीने परत युटर्न घेतला। मागे पोलीस गाडी पाठलाग करतच होती। युटर्न घेऊन रस्त्यातच ती गाडी अर्धवट सोडून त्यातले दोन्ही तरुण शेतातून पळून जाण्याच्या तयारीत होते। तेवढ्यात पोलीस पथक तिथे पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। सदरील इसमाची नाव तौफिक सय्यद आणि फुलारी हे दोन्ही आरोपी पुण्याचे राहणारे आहेत। एक हडपसर आणि एक पुणे शहर मधलाच राहणार आहे आणि या दोघांना ताब्यात घेऊन यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यांच्यासोबत एकूण 47 ग्राम एमडी ड्रग्ज मिळालेला आहे। या दरम्यान या संदर्भात आपण जेल रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत आणि पुढील तपास सुरू आहे। पुणे मार्गे हे एमडी ड्रग्ज सोलापुरात आणलं जात होतं। याची डिलिव्हरी विजापूर वेशीत द्यायची होती म्हणून हे 4 चाकी वाहन आणि त्यातील आरोपी हे परिसरात थांबले। जेलोड पोलिसांचं जाळं इथं पाहून त्यांनी गाडी सुसाट शहराबाहेर काढली। तुळजापूर रोडवरील टोल नाक्याजवळ त्यांचे पळायचे प्रयत्न थांबले आणि पोलिसांनी या दोघा आरोपींना जेरबंद केलं। शहरालगत असणाऱ्या डान्स बारवर झालेल्या मोठ्या कारवाईनंतर सोलापुरात आता ड्रग्जचं रॅकेटही उघड होईल। पोलिसांचं हे मोठं यश जरी मानलं जात असलं तरी शहरात अवैध व्यवसायाचं जाळं कुठपर्यंत पसरलंय आणि त्याचं स्वरूप किती गंभीर आहे हे दाखवून देणारी ही घटना मानावी लागेल। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।